शेकापचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय। भेटीदरम्यान संजय राऊत यांना सुद्धा त्यांनी फोन केल्याची माहिती मिळते। नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना रोजगार द्या, रोजगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा थेट इशारा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी दिलेला आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत जयंत पाटील यांच्यासोबत आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिने संवाद साधला, आपण पाहूया। शेकापचे जयंत पाटील आहेत माझ्यासोबत। सर, आज तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतलीत, कशा संदर्भात नेमकी ही भेट झालेली आहे? राज ठाकरे यांनी मला नवी मुंबई विमानतळावर स्थानिक लोकांना जे तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाहीत आणि डावलण्याचं प्लॅनिंगने काम चालू आहे, याबाबत आम्ही जवळजवळ 1.5 तास चर्चा त्यांच्या निवासस्थानी केली आणि त्याच्यावर तीव्र आंदोलन उघडण्याची त्यांनी भूमिका मांडली। पुढल्या काळामध्ये याच्यामध्ये कशी भूमिका घ्यायची आणि किती तीव्र दिलेली आहे, तीव्र आंदोलन करायचं याबाबत रूपरेषा ठरली जाईल। सुरुवातीपासूनच डी.बी. पाटलांचं नाव द्यावा ही मागणी तुम्ही धरून होतात। आता तिथल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे सगळे एकत्रित उतरणार आहात। निश्चितच आंदोलनानंतर देखील ही मागणी जर मान्य झाली नाही तर पुढचे पाऊल काय असतील तुमचे? ही भूमिका तुम्हाला कळेल। उद्या आम्ही प्राथमिक समज स्थानिक लोक मोर्चा काढणार आहोत आणि त्याच्यानंतर याबाबत त्यांनी काही भूमिका स्पष्ट केली नाही तर त्याबाबत तीव्र आंदोलन आम्ही करू। या आंदोलनानंतर जर काही योग्य ती पावलं सरकारच्या वतीनं उचलली गेली नाही तर निश्चितच तीव्र भूमिका जी आहे ती घेतली जाणार आहे, असं स्पष्ट मत जे आहे ते या ठिकाणी शेकापचे जयंत पाटील यांनी मांडलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।